नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून. सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने भक्कमपणे उभं. मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचं काम सुरू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. तर क्युरेटिव्ह पिटिशनसाठी वकिलांची फौज उभी करण्याची देखील मुख्यमंत्र्यांची माहिती. जरांगे यांच्याकडून चलो मुंबईचा नारा. 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये आझाद मैदान आणि शिवाजी पार्कमध्ये आमरण उपोषण. आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही, जरांगे ठाम. 3 कोटींहून अधिक मराठे मुंबईत येणार. आता आम्ही घरी बसणार नाही, जरांगेंचा बीडच्या सभेतून एल्गार. मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न होतोय, तसं झालं तर सरकारला जड जाईल, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. मी बेकार नमुना, माझ्या नादी लागू नको, आरक्षण मिळू दे मग दाखवतोच, मनोज जरांगे यांचा भुजबळांना इशारा. 12 इंचाची छाती ठोकून काही गडबड व्हायला नको, त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, मी त्यांच्या जन्माआधीपासूनच राजकारणात, छगन भुजबळ यांचा जरांगेंवर पलटवार. आम्हाला कुचकं बोलता का, भुजबळांच्या डोक्यामध्ये मराठ्यांविषयी विष आणि गटारातील किडे. उपरोधिक टोल्यांवरून मनोज जरांगे यांचा हल्लाबोल. मराठा आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी समाजाला पाठिंबा देण्याचं जरांगे यांचं आवाहन. पाठिंबा दिला नाही तर मराठ्यांची दारं तुमच्यासाठी बंद, जरांगेंचा इशारा. येवल्याच्या अडबटानं स्वतःच्या पाहुण्यांचं घर जाळलं, हॉटेलही जाळलं. मराठा शांततेत मैदानात आलाय, आमच्यावर खोटा डाग लावू नका. लाठीचार्ज प्रकरणावरून जरांगेंची टीका. मनोज जरांगेला माझ्यावर बोलण्याशिवाय पर्याय नाही, त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये थोडी गडबड झाली आहे, मी अशा कोल्हेकुईला दाद देत नाही, भुजबळांचं जरांगेंना प्रत्युत्तर. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर येणार. मुंबईमध्ये वांद्रेमध्ये संविधान निर्धार सभेसाठी उपस्थित राहणार. दुपारी 4 वाजता कार्यक्रमाचं आयोजन. मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारली. क्युरेटिव्ह पिटिशनवर 24 जानेवारीला सुनावणी होणार, याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा दावा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला फसवलं नाही. महाविकास आघाडी सरकारनं आरक्षणाची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये नीट मांडली नाही, मंत्री चंद्रकांत पाटील यांची टीका. मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न होतोय, तसं झालं तर सरकारला जड जाईल, मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा. सगळे सोयऱ्यांची व्याख्या करणं महत्त्वाचं, पण व्याख्या चुकीची केली तर अंगलट येऊ शकते, बच्चू कडू यांचं वक्तव्य. सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देणार नाही हे सरकारकडून स्पष्ट. सरकार झुकायला तयार नाही आणि जरांगे देखील ठाम. आणि आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया. एकेरी उल्लेख करून अनेकांचा अपमान करणं आव्हाडांची संस्कृती. आनंद परांजपे यांचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा. रामलल्लाचं दर्शन घेण्याआधीच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्याकडून विश्वास व्यक्त. तर जरांगे पाटलांना मुंबईपर्यंत यावं लागणार नाही, लाड यांचं वक्तव्य. सुप्रीम कोर्टानं क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली. मराठा समाज मागास कसा हे सिद्ध करण्यासाठी सरकारचे प्रयत्न, खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणावर निर्णय होणं शक्य नाही, शिंदे समितीचा अहवाल आत्ताच प्राप्त झालाय, फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्वांनी संयम राखावा, भाजप आमदार सुभाष देशमुख यांचं वक्तव्य. नाशिक, जळगाव, धुळ्यामध्ये ठाकरे गटाला धक्का. ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा. मुंबईमध्ये अपघातांची संख्या घटली. ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी पालिकेकडून उपाययोजनानंतर 11 महिन्यात 1200 अपघात झाल्याची माहिती. मुंबईतील 3ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक. माटुंगा, मुलुंड, पनवेल, वाशी, बोरिवली, भाईंदर अप आणि डाऊन मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक. मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेकडून मेरा तिकीट मेरा इमान या स्पर्धेचं आयोजन. तिकीट खरेदीबद्दल जागरूकता आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी उपक्रम. विद्याप्रतिष्ठानच्या टेक्नॉलॉजी लॅबला अदानी यांच्याकडून 25 कोटींची मदत. अदानींनी केलेल्या मदतीबद्दल शरद पवार यांनी गौतम अदानींचे आभार मानले. कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरात दररोज घसरण. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पुढील आंदोलनाची दिशा ठरणार. बारामती लोकसभेसाठी योग्य उमेदवार दिला जाईल. बारामतीमधून लढण्यावर अजित पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट. तर भाजपचा दुपट्टा घालण्यास कोणी तयार असेल तर त्यांचं स्वागतच आहे.
नांदेडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. महाविकास आघाडी आणि ठाकरे गट सुनील केदार यांच्या पाठीशी, संजय राऊतांची माहिती. तर विरोधी पक्षातील लोकांनाच नोटीस येईल, दादा भुसे, राहुल कुल यांच्यावर कारवाई व्हायला हवी, संजय राऊत यांची मागणी. आमची सत्ता पहिल्यांदा गेली तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांच्यासोबत जावं यासाठी जितेंद्र आव्हाड यांनीच पुढाकार घेतला होता, मंत्री हसन मुश्रीफ यांचा मोठा दावा. मी माझ्या बापाशी कधीच गद्दारी केली नाही. मुश्रीफ यांना माझ्या राजकीय जीवनामध्ये 5 मिनिटं देखील बोललो नाही. 2019ला पवार साहेबांच्या घरी झालेल्या मीटिंगमध्ये भाजपसोबत जाण्याला मुश्रीफ यांनीच टोकाचा विरोध केला होता. जितेंद्र आव्हाड यांचा मुश्रीफांवर पलटवार. सरकारनं विरोधी पक्ष सभागृहामध्ये नसताना 3 कायदे पास करून घेतले. फोन रेकॉर्डिंग कायद्यानुसार कुणाचेही फोन आता टॅप करू शकणार. तर दुसरा कायदा मीडियाचा. आम्ही जनतेमध्ये जाऊन चर्चा करणार. सुप्रिया सुळेंचा केंद्रावर निशाणा. बारामतीमध्ये अजित पवार यांच्याकडून रात्री उशिरा बस स्थानकाची पाहणी. बस स्थानकातील कामांचा अजितदादांनी आढावा घेतला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर 23 जानेवारीला ठाकरे गटाचं महाशिबिर पार पडणार. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिबिराचं आयोजन. जोरदार शक्ती प्रदर्शनाची देखील तयारी. अटकेनंतर सुनील केदार यांच्यावर उच्च रक्तदाबामुळे आयसीयूमध्ये उपचार सुरू. अद्यापही कारागृहात रवानगी नाही. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांचा तुरुंगवास. सुधाकर बडगुजर यांची चौकशी करता आम्ही काही नावं देऊ, त्यांची पण करा. ललितकडून मालेगावमध्ये कसे हप्ते पोहोचले माहिती पोलिसांना देऊ. आमच्या अंगावर दगड माराल तर तुमची डोकी देखील फुटतील. संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका. देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार नितेश राणेंनी फोटो व्हायरल केला. सलीम कुत्ताच्या व्हायरल फोटोवर खडसेंची प्रतिक्रिया. गरज संपली की बदनाम करणं ही भाजप नेत्यांची पद्धतच, खडसे यांचा गंभीर आरोप. राम मंदिराचा मुद्दा राजकीय नाही तर आमच्या आस्थेचा. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये सर्वांच्या घरामध्ये लाडू बनवण्यासाठी साखर वाटा. सुजय विखे यांची प्रतिक्रिया. राम मंदिराचं कारण काढून मतदारसंघात साखर वाटपाचा उपक्रम. काही असो पण सामान्य नागरिकांना या निमित्तानं साखर मिळाली. रोहित पवारांचा विखेंना टोला. बाळासाहेबांचा काय अपमान केला हे सांगावं. ठाकरे गटानं केलेल्या आरोपांवर भरत गोगावले यांचं आव्हान. ठाकरे काँग्रेसची स्क्रिप्ट वाचतात. उदय सामंत यांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार. तर आदित्य ठाकरेंवर हक्कभंगही होऊ शकतो, उदय सामंत यांचं वक्तव्य. अयोध्या विमानतळ प्रवाशांसाठी आता 6 जानेवारीपासून सुरू होणार. 22 जानेवारीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी देश विदेशातून नागरिक येणार. डोंबिवलीच्या जिमखाना इथं राम मंदिराची प्रतिकृती. 35 फुटाचा कळस ते 60 फूट लांबी आणि 25 फूट रुंदीचं राम मंदिराची प्रतिकृती. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन. तुळजाभवानी मातेचं मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं होणार. नाताळ आणि नववर्षानिमित्त गर्दीच्या अनुषंगानं मंदिर संस्थांचा निर्णय. पुण्याच्या भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावरून जयंती सोहळ्यासाठी दत्तपादुकांची पालखी नारायणपूरला रवाना. दिगंबराच्या जयघोषामध्ये रायरेश्वर किल्ल्याचा परिसर दुमदुमला. मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस शुक्रवार वगळता आठवड्यातील 6 दिवस धावणार. सीएसएमटी वरून दुपारी 1:10 सुटून जालन्यामध्ये रात्री 8:30 वाजता पोहोचणार. वंदे भारतमुळे लोकलच्या वेळेत बदल. 7 लोकल आणि 13 लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका. मुंबई जालना वंदे भारतमुळे वेळापत्रकात बदल. शालेय पोषण आहारामध्ये अंड्यांवरील अनुदान वाढणार. एनसीसीच्या बदलत्या दरांनुसार अंड्याची किंमत ठरेल. राज्य सरकारकडून स्पष्टीकरण. मुंबईमध्ये उड्डाणपुलांखालील अतिक्रमण रोखण्यासाठी सुशोभीकरणाचा निर्णय. जे उड्डाणपुलाखाली वाचनालय, आर्ट गॅलरी किंवा कॅफेटेरिया उभारणार. मुंबई ठाणे नवी मुंबईच्या खाडीकिनाऱ्यावर हजारोंच्या संख्येनं फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन. हजारो किलोमीटरचा प्रवास करून थवेच्या थवे दाखल. पक्षी पाहण्यासाठी पर्यटक तसंच पक्षीमित्रांची देखील गर्दी. बृहन्मुंबई क्षेत्रातील मड, मालवणी, मारवे, एरंगल, दारवली आणि आकसे या गावांचा वांद्रे कुर्ला संकुलाच्या धर्तीवर विकास केला जाणार. गृहसंकुलं, मैदानं, त्याचबरोबर उद्यानं आणि चित्रनगरी बसवण्याचा निर्णय. नवी मुंबईच्या खारघरमध्ये दारूबंदी असूनही लपून छपून दारू विक्री सुरूच. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
नागपूर महानगरपालिकेकडून जानेवारीमध्येच नदी नाल्यांच्या सफाईला सुरुवात होणार. महापुरानंतर पालिकेचा निर्णय. शहरातील 227 लहान मोठ्या नाल्यांची सफाई केली जाणार. ज्येष्ठांवरील अत्याचारांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर. मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक गुन्हे. देशभरामध्ये 28,545 गुन्हे दाखल. एनसीआरबीनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार माहिती समोर. नाताळच्या सुट्ट्यांमुळे कास पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी. पठारावर काही पर्यटकांची हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर सातारा पोलिसांची कारवाई. नाताळच्या सुट्ट्यांमुळे समुद्रकिनारे देखील गजबजले. अलिबाग, मुरुड, दिवे आगार या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी. उद्योगामध्ये 30% महिलांना रोजगार देणाऱ्या उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्यात येणार. अष्टसूत्री धोरणाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नाताळ आणि नववर्षानिमित्त रेल्वे आणि एसटीचं आरक्षण फुल. मागणी वाढल्यानं खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचे दर देखील वाढले. वाशी खाडी पुलावर कारला आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. राज्यामध्ये लवकरच न्यायाधीशांच्या 2,863 पदांची निर्मिती. सरकारची उच्च न्यायालयामध्ये माहिती. तर 18,000 पदं बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यासाठी उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता. नाट्य निर्मात्यांची शिवाजी मंदिरकडे पाठ. 1 जानेवारीपासून 23 नाटकांचे प्रयोग न करण्याचा निर्णय. जाचक नियम लादल्याच्या विरोधामध्ये जागतिक मराठी नाट्यकर्मी निर्माता संघाचा निर्णय. नांदेडच्या लोहा तालुक्यामध्ये सार्वजनिक जागेवरील 112 अनधिकृत गाळे जमीनदोस्त. गेल्या अनेक वर्षांपासून होतं अतिक्रमण. जेसीबीच्या सहाय्यानं अतिक्रमण हटवलं. राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची स्थापना. टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉक्टर रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती. पुण्याच्या सणसवाडीमध्ये पाणी टंचाईची समस्या. चासकमान धरणामधून पाणी सोडल्यानं नागरिकांना दिलासा. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पेरंगुटमध्ये मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे मैदानात. मनसेकडून दुकानदारांना मराठी पाट्या लावण्यासाठी 2 दिवसांची मुदत. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भुकुम गावामध्ये घरफोडी. सोन्या आणि चांदीसह 1.5 लाखांचा ऐवज लंपास. अमरनाथमध्ये भरधाव कारनं पाळीव श्वानाला चिरडलं. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. कार चालकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकच्या मालेगावमध्ये झोपडपट्टीला भीषण आग. 35 घरं जळून खाक. सुदैवानं जीवितहानी टळली. धाराशिव शहरातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा. 1,40,000 आणि 50 तोळे सोनं लंपास. सीसीटीव्हीमध्ये 4 दरोडेखोर कैद. भिवंडीमध्ये क्रिकेट सामन्यामध्ये गौतमी पाटीलनं दिली भेट. पाटलाचा बैलगाडा या गाण्यावर गौतमीनं धरला ठेका. बदलापुरात आगरी महोत्सवाला देखील गौतमी पाटीलची हजेरी. पाटलाचा बैलगाडा गाण्यावर गौतमी थिरकली. गौतमी पाटीलचं नृत्य सुरू होताच महिलांनी देखील ठेका धरला. बदलापूरमध्ये अटल संध्या कार्यक्रमाचं आयोजन. सोनू निगमचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार. हास्य जत्रेमधील कलाकार देखील उपस्थित राहणार. ठाण्याच्या अंबरनाथमध्ये स्ट्रीट फेस्टिव्हल कार्यक्रमाचं आयोजन. बी केबिन परिसरामध्ये होणार कार्यक्रम. उल्हासनगरमध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये हिरकणी वाटिकांचं उद्घाटन. ONBV फाउंडेशनच्या पुढाकारानं वाटिकेचं सुशोभीकरण. जळगावमध्ये पहिल्यांदाच होणार 27 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय सब ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा. देशभरातील 215 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. अवकाळी पावसानं उशिरानं थंडी पडल्यानं जळगावात आलेल्या तिबेटियन स्वेटर विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम. यंदा स्वेटरसह इतर गरम कपड्यांच्या भावामध्ये कुठलाही फरक नाही. नंदुरबारमध्ये गव्हाच्या पेरणी क्षेत्रामध्ये तब्बल 11,000 हेक्टरची घट. सर्वत्र गव्हाचं क्षेत्र घटल्यानं गव्हाची दरवाढ होण्याची शक्यता. नंदुरबारच्या सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये अश्वसौंदर्य स्पर्धा संपन्न. 300 पेक्षा अधिक घोड्यांनी सहभाग घेतला. लातूरच्या औशामधील लांबजनामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत राडा. शालेय व्यवस्थापन समितीमध्ये पालकांच्या समावेशावरून 2 गट आपसात घेतले. जळगावात चोपडा नाशिक बस थेट सूतगिरणीमध्ये घुसली. खराब रस्त्यांमुळे चालकाचं नियंत्रण सुटून अपघात. घटना सीसीटीव्हीमध्ये काय. खेळताना 2.5 वर्षाची चिमुकली खाडीमध्ये पडली. डोंबिवलीतील हृदयद्रावक घटना. पोलीस आणि अग्निशमन दलाची शोधमोहीम सुरू. नांदेडच्या हदगावमध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन. तात्काळ पीक विमा द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा.
अहमदनगरमधील नेवासा तालुक्यामध्ये तहसील कार्यालयासमोर शेतकरी आक्रमक. अतिवृष्टीचं अनुदान तसंच रेशन कार्ड धारकांच्या न्याय आणि हक्कांच्या मागणीसाठी आमरण उपोषण. सोलापूरच्या रिन्यू ग्रीन एनर्जी सोलार कंपनी विरोधात अक्कलकोटच्या 4 ग्रामस्थांचं आमरण उपोषण. प्रकल्पासाठी वर्षाला प्रति एकर 50,000 भाडं ठरवून देखील 30,000 रुपये दिल्याचं ग्रामस्थ यांचं म्हणणं. अमरावतीमध्ये सुरक्षा रक्षक पदभरतीतील 4 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. मागील 7 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत चित्ता उपोषण सुरू. परीक्षेचा निकाल लावण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक. वर्ध्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये किमान वेतनानुसार वाढ करण्याची मागणी. कर्मचाऱ्यांचं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन. पुण्याच्या खेडमधील ढोरे भांबुरवाडी गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्या मानवी वस्तीत येत असल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. रत्नागिरीच्या खेडमध्ये लंपी आजार असलेले 5 मोकाट गुरं नगर परिषदेच्या ताब्यात. या संदर्भात मनसेकडून तक्रार दाखल झाल्यानंतर परिषदेकडून दखल. नांदेडमध्ये हळदीवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव. परिणामी यंदा उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता. कंधार, लोहा, मुदखेडमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला. बुलढाणा जिल्ह्यातील हरभरा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव. विविध रोगाच्या प्रादुर्भावांमुळे उभी हरभरा पीक वाळत असल्याचं चित्र. धुळ्याच्या बोरी परिसरामध्ये गहू आणि हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात पेरणी. दुष्काळामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता. विहिरीतील पाणी पिकांना अपुरं पडण्याची शेतकऱ्यांना भीती. बुलढाणा जिल्ह्यामध्ये कापूस दरामध्ये मोठी घसरण. कापसाचे दर 7,000 रुपयांच्या आत आल्यानं चांगले दर मिळण्याच्या अपेक्षेवर पाणी. पिंपरी चिंचवडमधील चिंबळी इथं उच्च शिक्षित तरुणानं फुलवली पपईची बाग. 10 गुंठे क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीनं पपईची लागवड. अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यातील 50,000 टन संत्रा पिकं झाडावरच. संत्रा खरेदीसाठी व्यापारी फिरकत नसल्यानं संत्रा उत्पादक शेतकरी अडचणी. जळगाव जिल्ह्यामध्ये रब्बीच्या पेरण्यांना वेग. 75% पेरण्या पूर्ण झाल्याचा अंदाज. तर यंदा हरभऱ्याचं क्षेत्र वाढल्याचा देखील अंदाज. परभणीमध्ये अवकाळी पावसाचा भाजीपाल्याच्या दरांवर मोठा परिणाम. आठवडाभरातच भाजीपाल्याच्या दरात दुपटीनं वाढ. नाशिकच्या मालेगावमध्ये हिरव्या टपोऱ्या बोरांची आवक. ग्राहकांच्या वाढत्या पसंतीमुळे दररोज 1000 ते 1500 कॅरेट ॲपल बोरांची आवक. गोंदियामध्ये 13,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 103 कोटींची थकबाकी जमा. आतापर्यंत 13,84,000 क्विंटल धान खरेदी पूर्ण. पुढील आठवड्यामध्ये पुन्हा एकदा निधी मिळण्याची शक्यता. जळगावातील अंमळनेर, चाळीसगाव, धरणगाव आणि रावेर तालुक्यामध्ये कापूस उत्पादकांना दिलासा. कापूस पिकावर मिड सीझन पीक विम्याची अग्रिम 25% रक्कम मंजूर. अमरावतीमध्ये अवकाळीमुळे 1,85,000 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांची सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी.